एक खूप छान गोष्ट आज शिकायला भेटली की आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट होणं गरजेचं नाही आहे किंवा आपल्या आजूबाजूला घडणारे प्रत्येक गोष्टीला आपण इक्वल अटेन्शन देणं गरजेचं नाही आहे. आजकालच्या या माहितीच्या युगामध्ये प्रत्येकजण आपलं अटेन्शन खेचण्याचा प्रयत्न करत आहे. अटेन्शन ही एक प्रकारची करन्सी झालेली आहे आणि अशा युगामध्ये जर आपण आपलं अटेन्शन जाणीवपूर्वक खर्च नाही केलं तर आपण आपली खूप सारी एनर्जी ही वाया घालवत आहोत आणि खूप अनकॉन्शियसपणे आपण ही एनर्जी वाया घालवत आहोत. आणि याच्यावर उपाय म्हणजे आपण आपल्या प्रायोरिटीज, दिवसातल्या प्रायोरिटीज फिक्स ठेवल्या पाहिजेत. जेव्हा आपल्या प्रायोरिटीज फिक्स असतील त्यावेळेस आपण ही जाणीवपूर्वक ठरवू शकतो की आपल्याला कोणत्या गोष्टीवर रिॲक्ट व्हायचं आहे आणि कोणत्या गोष्टीवर रिॲक्ट नाही व्हायचं आहे, कोणत्या गोष्टी आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत आणि कोणत्या गोष्टी आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहेत. त्यामुळं आपल्याला कोणत्या गोष्टीवर रिॲक्ट व्हायचं आणि कोणत्या गोष्टीवर रिॲक्ट नाही व्हायचं हे कळणं खूप गरजेचं आहे. तरच आपण फोकस्ड राहू शकू आणि कमी डिस्ट्रॅक्टेड राहू शकू.